गडाच्या या बाजूला गाव केरे वाड लाव शेंडग्यांच्या कोळेला शिवाजी बापू नावाला शेंडग्यांच्या कोळेला शिवाजी बापू नावाला आमदार शोभले भागाला विकास कामांचा छडा लावाला अशा बघा या वाघाला भाव पूर्ण या श्रद्धांजली शेंडगे यांच्या कोळेला तीन पुत्र जन्माला तीन बाळ जन्माला ब्रह्म विष्णू महेश घराला भावा भावांचा मेळ जमाला अशा बघा या निमताला शुभेच्छा देतो मी त्यांच्या घराला देवा काशलिंगाचा भैरवनाथाचा वरदात माझ्या शिरावर ताप मारा डेंबाड्या ढोलावर सुंबरान वे बघा मांडल सुंबरान मांडला वे सुंबरान वे बघा कुणाला सुंबरान कुणाला वे नकाशिलिंग वे बघा या देवाला देवा शरण वंदून वे आर्यवाडी वे बघा रानाला सरवंतीच्या वे बघा बाळाला तांब्या झाला देवाला वे मेघराजा बघा त्याला धरणी माझ्या मातेला वे कैलासाच्या बघा सोडीला शिव पार्वतीला वे माया जन्मा बघा भूमीला वनुराजा बघा गावाला पांढरीच्या बघा देवाला देवा भैरवनाथाला वे जातो माझ्या वे बघा मार्गाला वनवे सोडल्या जाग्याला वे रवी बघा काळाला आरपे काळाला वे बघा बलवणे
दाशी घेतल्या बघा बलवून दाशी घेतल्या बलवून भिवे असणाऱ्या राजानं दाशी दोन बलवून घेतल्या मात्र त्या जाग्याला हंकाळ मंकाळ नावाच्या दोन दाशी बलवून घेतल्या राजानं आपल्या वाड्याला मात्र त्या जाग्याला जसा निघून आल्या होत्या दाशी मात्र राजाच्या वाड्याला असणाऱ्या राजानं बलवून घेतल्या राजा लागला होता दोन दाशींना बोलाय मात्र त्या जाग्याला निघून जायचं वनामध्ये मात्र त्या वेळेला असणाऱ्या इच्छुंगाळ मात्र त्या वेळेला विषारी प्राणी मारायचं आणि घेऊन घरला यायचं मात्र त्या वेळेला असं लागला होता राजा मात्र बोलायला जसा बोला ऐकून घेतला त्या दाशी निब्रिका त्याच वेळेला याला याला गेला सांगा याला याला गेला बोला याला याला गेला सांगा याला याला गेला असणाऱ्या राजाचं बोलणं ऐकून घेतला मात्र त्या जाग्याला दोन दाशी निघून गेल्या वनामध्ये असणाऱ्या विषारी प्राणी गोळा केलं 6 इंच बेगाट भेडक मात्र त्या वेळेला असणारा सर्व सारे विषार प्राणी गोळा केलं मारूनच्यान घरी घेऊन आल्या मात्र त्या वराच्या वाड्याला त्या जाग्याला जसा मात्र त्या वेळेला सांगितलेल्या म्हणण्याप्रमाणे विषाच्या प्राणी सर्व सारे मारले असणारे घेऊन मात्र घरवाल्याला आलं त्यावेळेला का असणाऱ्या राजानं सांगितल्याप्रमाणे दोन दुर्ड्या तयार केल्या मात्र त्या जाग्याला असणाऱ्या कांडून कोटून ब्रिका तेज त्यावेळेला असणारे ब्रिका दुर्डे लागले होतं ब्रिका कर्जा करायला असणारे ब्रिका त्याच वेळेला असणाऱ्या लाडू कानूला तयार केलं मात्र त्या जाग्याला विषाची एक दुर्डी तयार केली एक चांगली दुर्डी तयार केली मात्र त्या वेळेला याला याला गेला एवढ्या भेगाया वेळेत एवढ्या मगाया टायमात एवढ्याच या वेळेत राजा होता या बोलत राजा होता या सांगत दोघे म्हणाया दाशीला दोघे जणाया दाशीला असणाऱ्या दोघी दासीसने राजा लागला होता बोलायला दोन तर दुर्ड्या तयार करायच्या एक विषाची दुर्डी असावी एक चांगल्या जेवणाची दुर्डी पाहिजे मात्र त्या वेळेला असणारी चांगली दुर्डी तुम्ही खावा विषाची दुर्डी मात्र त्या वेळेला आणि सुरावंतीला द्यायचं त्या वेळेला ब्रिका असणाऱ्या राजाचा बोलणं ऐकून घेतला दोघे दासीने मात्र त्या वेळेला असणाऱ्या दुर्ड्या बांधल्या जीव खाऊ घालायचं ब्रिका त्या वेळेला झोप नाही तिला द्यायची त्या वेळेला ब्रिका असं लागली होते मात्र बोलाय त्याच वेळेला झोप बाळाला लागू द्यायची नाही मात्र त्या वेळेला राजाचं बोलणं ऐकून घेतलं असणाऱ्या दुर्ड्या दुईला लावल्या सांगत ब्रिका
रामाची रात्र रेखा करमून काढायची आणि सुरावंतीला रेखा मारायचं असं सांगून मात्र त्यावेळेला दोन दुरड लावले शिर मात्याला अंकळ मंकळ दाशी रेखा वाटला लावत्या चालत त्यावेळेला रेखा असणाऱ्या वाटचाल करीत तीन तालाला निघून गेल्या मात्र त्या जाग्याला सुरावंतीनं नेत्रानं बघितलं माझ्या माहेरचे माणसं मात्र त्या आल्या तर माझ्या दृढ घेऊन मात्र त्या वेळेला नेत्रानं पाहिलं पाहिलं नेत्रानं पाहिलं 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 आनंदाच्या भरात भरात आनंदाच्या भरात 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 असणाऱ्या दोन दाचे वाटचाल करीत निघून गेल्या तीन तालाला मात्र त्या जाग्याला असणाऱ्या गंगा सुरावंतीनं नेत्रानं बघितलं मात्र त्या वेळेला अरे बाबा तीन तला मारीला गेल्या बरोबर आणल्याला बेकार जवान भाऊ आनंदी आनंद झाला सुरावंतीला जसं रेखा त्याच वेळेला पाहून मात्र असणारी सुरावंती काल आली होती बोला त्याला रेखा असणाऱ्या माहेरच्या घरचा आलं म्हणून आनंदी आनंद झाला गंगा सुरावंतीला मात्र त्या जाग्याला बापा दौलत पित्या समृद्ध त्या वेळेला दोन जवान माझं रेखा पाठवून दिले आनंदाच्या भरात जसं मात्र त्या वेळेला रेखा हात घेऊन बोलायला लागला डळ जवान घेऊन डळ जवान घेऊन एवढ्या बघा वेळ पोटात आल्या बाळाला पोटात आल्या या बाळाला अंतरेला गाणला अंतरेचा या गाळला गारे गारा फेरेला गारे गारा फेरेला गारे गारा फेरेला गारे गारा फेरेला असणाऱ्या गंगा सुरावंतीच्या पोटातल्या बाळानं मनाचा विचार केला लागला होता बोलायला मात्र त्या जाग्याला तोंडाला तोंड लावायचं मात्र त्या वेळेला अरे बाबा पोटात गारे फिरायला माताच्या मुखामध्ये राहिला त्यावेळेला रेखा चांगला ना माताच्या मुखात पोटात सोडणार विकचा आपल्या उजव्या दार धरणार त्याच वेळेला रेखा असणारा लहानताना बाळा लागला होता करणे कराय मात्र त्या जाग्याला हे विषाचं जेवण खाली तरी रेखा त्या वेळेला असणाऱ्या गंगा सुरावंतीनं जेवण खाल्लं मात्र त्या जाग्याला लागले होते ढेकर द्याय मात्र त्या जाग्याला असणाऱ्या दोघी दाशी लागल्या होत्या रासारे बोलाय मात्र त्या वेळेला अरे गुज गोष्टी लागल्या बोलायला स्वतः त्या वेळेला रामाच्या रातेला पण एवढ्या चौधीला सुरावंतीला काही पाला त्याच वेळेला पोटातल्या बाळाने विचार मनाचा केला सुरावंतीला रेखा राहून त्या वेळेला ओंकाराला लावता पोटातला बाळ त्या द्यायला त्या दाशीच त्या वेळेला रेखा लाया लाया लागला गंगाया लाया लागला एवढ्याचा या वेळात एवढ्याचा या टायमात राया
संदीप त्याच्यानंतर लक्ष्मीपूर दानोळी आतापर्यंत संगत झालेला आहे. हा आई वडिलावरून कौन गावलंय बरोबर आहे आणि बापूंच्यावरून पण कौन गावलेला आहे होय है का हा म्हणून हा मानव निघाला चंद्रावर खरोखर देवाला पडायला घोर मानव निघाला चंद्रावर खरोखर देवाला पडायला घोर आई आवडत भजन कीर्तन जत मातो अशिली मातलं गाणं संदीप हा. भजन कीर्तन म्हणजे धनगरी गाणं म्हणजे आता आवडत नाही कोणाला आवडत नाही हा. ह्याच जगात आता अकरा भजन असून दे किंवा तमाशा असून दे गौतम पाटलाचा इथं कार्यक्रम असून दे बसायला जागा मिळणार नाही बरोबर आहे मुलगा मोराने बाप पाठीमानं पैसे द्यायला आणि पटका उडवायला बरोबर आहे म्हणून यानं काय झालं माहिती हा. का भक्ती भावाचा पडला सर खरोखर देवाला पडायला घोर मानव हिराला चंद्रावर खरोखर देवाला पडायला घोर मानव निघाला चंद्रावर खरोखर देवाला पडायला घोर मानव निघाला चंद्रावर खरोखर देवाला पडायला घोर तुझ्याचा होतो येऊनार मला माझ्या माऱ्या ताप डोलाला तेव्हा डोला सोडून तेव्हा डोला सोडून